सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जातो आहे एका दिवसाच्या मुक्कामासाठी एका रिसॉर्टमध्ये. आणि थंबनेलमध्ये तुम्हाला कळालंच असेल की आज आपल्याला कुठल्या रिसॉर्टमध्ये जायचं आहे. तर चला निघूया, कुठलाही उशीर न करता. चला. सो गाईज, आम्ही थोडं थांबलो होतो. यांना शटलकॉक घ्यायचं होतं आणि तिथे जे केकचं दुकान होतं, तर केक पण घेऊन टाकला आहे. तर मित्रांनो, आता इथे थोडं आम्ही थांबलो आहे, कारण जी येत आहेत त्यांची गाडी येते, तर त्यांची वाट आम्ही इथे बघतोय. आणि जर ते येणार तर इथून बरोबरच आपण रिसॉर्टच्या दिशेला निघूया. बच्चे पार्टीने ठरवलं की ते सर्व जिजाजींच्या गाडीत बसणार आणि ते सर्व एकत्रितपणे जिजाजींच्या गाडीत बसले आणि आमचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, आपण ज्या रिसॉर्टला चाललो आहोत ते त्र्यंबकघोटी रस्त्यावर खरोली म्हणून गाव आहे. त्या गावात हे रिसॉर्ट आहे आणि तिथे आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत आणि आता चेक इन करून घेऊया. या बदकाने कर्कश आवाज करत आमचे स्वागत केले. मित्रांनो, चेक इन झालं आहे आणि रिसॉर्टच्या नियमानुसार तुम्हाला 100% अमाऊंट ही चेक इनच्या वेळेसच जमा करावा लागेल. पण मी 90% अमाऊंट भरून माझं चेक इन केलं. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला आता रिसॉर्टचा एक टूर देतो. रिसॉर्टचा टूर आणि आम्ही जे रूम बुक केलेत त्या रूमचा सुद्धा तुम्हाला टूर मी देणार. हा छान असा स्विमिंग पूल. टोटल या रिसॉर्टमध्ये 6 रूम्स आहेत. त्यापैकी 3 हे कॉटेजेस टाईप आहेत, ते सिंगल आहेत. आणि जे उर्वरित 3 आहे ते एकत्रितरित्या इथे एका लाईनमध्ये आहेत. आणि आमच्यासारख्या फॅमिलीसाठी हे अगदी सोयीस्कर आहे. इथे आपल्याला वरांडा पण मिळतो जिथे ही मुलं खेळत आहेत. आणि हा रूमचा टूर तुम्हाला मी देत आहे. AC रूम आहे, ट्विन बेड. ह्या रूमला 3 खिडक्या आहे. तुम्हाला ड्रेसिंग टेबल मिळतो आहे, काही सामान ठेवण्यासाठी शेल्फ देखील आहे, TV विथ केबल कनेक्शन. बाथरूम आहे, बऱ्यापैकी स्वच्छ आहे बाथरूम. फक्त आरशाची कमी मला इथे जाणवली बाथरूममध्ये आरसा नाही आहे. बाकी हा वरांडा मुलांसाठी खेळण्यासाठी फारच छान आहे आणि मुलं आल्या आल्या खेळण्यात मग्न देखील झाली. हे बघा, वा. इथे बॅडमिंटनची मॅच रंगली आहे. हे फुलाच्या आकाराचं वारूळ आम्हाला दिसलं. इथे एक जांभळाचं झाड देखील होतं, पण बॅड लक, त्या झाडाला एकही जांभूळ लागलेलं नव्हतं.
छान अशी आंबाई देखील इथं आहे. आंब्याची बरीच झाडे आहेत आणि अशा प्रकारे झाडाला आंबे देखील आलेले आहे. आणि अगदी बघा एकदम हाताने तोडता येईल असे आहे. पण मित्रांनो इथे तोडणं अलाउड नाही आहे. खाली पडलेली असतील फळं ते तुम्ही घेऊ शकता. इथे या अशा प्रकारच्या कॅबिन्स त्यांनी बनवल्या आहेत. 2-3 कॅबिन्स आहेत. इथे पाहिजे तर तुम्ही जेवण करू शकता, ड्रिंक करायची असेल तर ड्रिंक करू शकता. आणि हा असा व्ह्यू आहे या कॅबिनमधनं. पण कॅबिन थोडी अस्वच्छ आहे, तर मला नाही वाटत इथे कोणी बसत असेल. थोडी ही स्वच्छ जर केली तर छान वाटेल इथे बसून जेवण करणं किंवा ड्रिंक करणं. मित्रांनो, हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होतं. इथे असलेल्या झोक्यांवर आणि घसरगुंडीवर आमच्या लहान्यांनी अफलातून मजा केली. हा एक छानसा कारंजा आहे, पण सध्या बंद स्थितीमध्ये आहे तो. आम्ही तब्बल 2.5 तास स्विमिंग पूलमध्ये घालवला. फार मजा आली. पण ताई आणि जिजाजींची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती, त्यामुळे स्विमिंग पूलमधनं बाहेर निघावं लागलं. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि त्यानंतर मात्र भूक कंट्रोल होईना आणि मग ताव मारला चिकनवर. अतिशय स्वादिष्ट असं चिकन इथे आम्हाला खायला मिळालं. सर्वांनी भरपेट खाल्लं आणि विचार केला की आता कराओके लावून थोडे गाणे म्हणूया. पण मित्रांनो, इथे 10 वाजेनंतर कुठल्याही प्रकारचं म्युझिक आपल्याला प्ले करता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही आलात तर तुम्हाला म्युझिक प्ले करायचं असेल किंवा कराओके सारखं काही करायचं असेल तर ते तुम्हाला लवकरच करून घ्यावे लागेल. पोटभर जेवण झाल्यानंतर डोळे मात्र लागायला लागले होते. त्यामुळे लगेच आम्ही झोपायला गेलो आणि सकाळी उठताच नाश्त्याला पोहे मागवले. ती स्वादिष्ट पोहे खाल्ले आणि आता वेळ झाली होती घराकडे निघायची, कारण चेकआउट करायचा टाईम झाला होता. हो मित्रांनो, 11 वाजता चेकआउट टायमिंग आहे आणि 11 वाजता डॉट आपल्याला निघावंच लागतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर, बाय.